आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक खूप मोठी आणि आनंदाची बातमी देणार आहे. सरकारने तब्बल 5,32,727 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर केली असून प्रत्यक्ष वाटपाला सुरुवात झाली आहे. तुमच्या जिल्ह्याची यादी झाली आहे का? आणि तुमच्या खात्यात हेक्टरी 40 ते 60 हजार रुपये कसे येणार हे आज आपण सविस्तर पाहणार आहोत. मित्रांनो, हा केवळ आकडा नाही, तर सरकारने हा निधी बँकेकडून वर्ग केला आहे. आपण जर प्रत्यक्षात पाहायला गेलं तर पीक विम्याच्या रकमा टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली आहे. विशेषतः मराठवाडा आणि कोकण विभागातील अनेक शेतकऱ्यांच्या मेसेज येण्यास सुरुवात झाली आहे. आता विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची धाकधूक वाढली आहे की आमचा नंबर कधी लागणार. तर काळजी करू नका, सरकारने 16 जिल्ह्यांची एक मुख्य यादी जाहीर केली आहे, ज्यामध्ये युद्ध पातळीवर वाटप सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. आता लक्ष देऊ नये का, तुमचे नाव या जिल्ह्यात आहे का ते तपासा. रायगड, पुणे, सातारा, सांगली, नागपूर, चंद्रपूर, वर्धा, अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा, अहिल्यानगर, जालना, बीड, लातूर आणि परभणी, हिंगोलीसह छत्रपती संभाजीनगर. जर तुम्ही या जिल्ह्यांचे रहिवासी असाल तर तुम्हाला काही तांत्रिक कामे करणे अनिवार्य आहे. जर तुमच्या जिल्ह्याचे वाटप सुरू झाले असेल आणि तरीही तुम्हाला पैसे मिळाले नसतील तर त्यांचे मुख्य कारण असू शकते तुमची फार्मर आय डी. तुमचे फार्मर आय डी ई-KYC सह पूर्ण आहे का आणि तुमच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक आहे का हे एकदा बँकेत जाऊन किंवा महाई सेवा केंद्रावर जाऊन नक्की तपासा. यावर्षी सरकारने मदतीचा हात मोठा केला आहे. कोणत्या पिकाला किती पैसे मिळणार याचा अंदाज आपण पाहूया. बाजरी पिकाला 16,000 रुपयांपासून ते 25,000 रुपयांपर्यंत प्रति हेक्टर मिळणार आहे. भात म्हणजे तांदूळ 38,000 ते 42,000 रुपये प्रति हेक्टरी. उडीद आणि मूग 36,000 ते 40,000 रुपये प्रति हेक्टरी. सोयाबीन व इतर 20 पिके सरासरी 20,000 ते 25,000 रुपयांपेक्षा जास्त मदत थेट तुमच्या खात्यात जमा होणार आहे. हे सर्व पैसे DBT प्रणालीद्वारे म्हणजेच थेट तुमच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यात जमा होणार आहेत. सरकारने स्पष्ट केले आहे की 25 मार्चपर्यंत सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे पोहोचण्याचे उद्दिष्ट आहे. शेतकरी बांधवांनो, ही रक्कम तुमची घामाची आणि कष्टाची आहे. तांत्रिक अडचणीमुळे तुमचे पैसे अडकू नयेत म्हणून आधार लिंकिंगचे काम आजच पूर्ण करा. जर तुम्हाला काही अडचण येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुमच्या जिल्ह्याचे नाव नक्की लिहा, जेणेकरून आम्ही त्या जिल्ह्याची विशेष माहिती तुम्हाला देऊ शकतो. अशा शेतीविषयक खऱ्या आणि खात्रीशीर बातम्यांसाठी, शासन निर्णयाच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि ती घंटा म्हणजेच बेल आयकॉन दाबायला विसरू नका. माहिती आवडली असेल तर आपल्या शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ व्हॉट्सअपवर नक्की शेअर करा. भेटूया पुढच्या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.